आज आपण ज्या शिवाच्या मंदिरात आलो आहे तेथे नंदी नाही, कसं शक्य आहे बरं हे? आणि आणखी एक आश्चर्य, तेथे 2 लिंग आहेत. मंदिर आहे याची सुरुवातच आपण व्हिडिओची इतकी सुंदर केलेली आहे. हा आहे स्वर्ग मंडप आणि मी संपूर्ण माहिती तुम्हाला या मंदिराची आणि इतिहासाची संपूर्ण माहिती देणार. चला आता आपण आज जाऊया. संध्याकाळच्या प्रकाशात अगदी सूर्यास्त होतोय आणि आता आपण इथे एंट्री करतोय. अतिशय सुंदर असं मंदिर. बघता क्षणी तुम्हाला आश्चर्य वाटावं असं नक्षीकाम आणि खूप भव्य दिव्य असं हे मंदिर. कृष्णा नदीच्या काठावर बसलेलं हे मंदिर आहे. आता आपण याच्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. चला, या एंट्री गेटमधनं आपण आज जातो आहोत. आत गेल्यानंतर एक अद्भुत नजारा आपल्या डोळ्यासमोर येतो आहे. अनेक खांब आपल्याला दिसतात. ही सगळी 36 खांब आहेत आणि ही चौफेर धरलेली खांब आणि त्यावर असलेला हा स्वर्ग मंडप. येथून आकाश किती सुंदर दिसते बघा. आता आपण या सगळ्या मूर्त्या बघत, त्यावरचं नक्षीकाम बघत आता आपण पुढे जातो आहोत. थांबा थांबा, असे अचंबित होऊ नका. मी तुम्हाला अगदी अकल्पित अशा गोष्टी या मंदिरात दाखवणार आहे. ही जी नक्षीकाम केलेली खांब आणि येथून आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे. प्रत्येक खांबावर असणारी नक्षी, प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळी आहे बरं का. तुम्ही प्रत्येक खांबावरती नजर टाका. प्रत्येक खांबावरची तुम्हाला नक्षीकाम वेगवेगळंच दिसेल. बघा, पूर्व दिशेला इंद्रदेव आपली पत्नी वाहन हत्ती यावर आरूढ होऊन, हाती वज्रपाश शक्ती व अंकुश आयुधे घेऊन हाती कमळपड आहे असं आपल्याला पूर्व दिशेच्या या खांबावर दिसत आहे. नंतर आग्नेय दिशेच्या खांबावर अग्निदेवता, दक्षिण दिशेस यम, नैऋत्य दिशेला निवृत्ती, पश्चिम दिशेला पर्जन्याची देवता म्हणजे वरुण देव, वायव्य दिशेला वायुदेवता, उत्तरेकडील खांबावर कुबेर आणि ईशान्य दिशेस ईश म्हणजेच शिव. असा हा स्वर्ग मंडप जो आहे हा सर्वार्थाने स्वर्ग मंडप आहे. तुम्हाला बऱ्यापैकी मी विस्तृतपणे माहिती देणार. एका पांगळ्या ब्राह्मणाने घोड्यावरून केलेली कोपेश्वराची यात्रा, ही देखील माहिती खूप वेगळी आणि घोड्यासारख्या पशुला झालेली मोक्षप्राप्ती. हा जो गवाक्ष दिसतोय ना, अगदी या गवाक्षाच्या अगदी खाली तुम्हाला एक फरशी दिसते आहे, गोलाकार फरशी, जिथे वरून अगदी सूर्याची किरण बरोबर त्या फरशीवर पडतात. आता आपण पहिले या मंदिराचं बाह्य निरीक्षण करू. दक्षिण दारामधून बाहेर पडून परिक्रमेस उजव्या बाजूने आपण सुरुवात करतोय. बघा, उजव्या बाजूने आपण सुरुवात करतोय. तुम्हाला येथे या मंदिराचे 3 थर दिसतात. पहिला थर म्हणजे गजथर. म्हणजेच काय, तर संपूर्ण हत्ती या थरावरती कोरलेले आहेत, म्हणजेच हा गजथर. प्रत्येक खांबावर खालच्या साईडनी जो गजथर म्हणतोय आपण, त्या थरावर संपूर्ण मंदिराच्या भोवताल तुम्ही प्रदक्षिणा घालून बघाल तर सगळीकडे हत्तीच कोरलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकारातली. आणि मधला जो थर आहे तो मनुष्य थर. म्हणजे या मनुष्य थराला संपूर्ण मंदिराच्या भोवताल बघा, सगळीकडे तुम्हाला या मधल्या भागामध्ये सगळ्या मनुष्य थरातील मूर्त्या दिसतील. म्हणजे मनुष्यरूपी मूर्त्या अशा सगळ्या संपूर्ण या मंदिराच्या भोवताल आहे. ही जी आपल्याला खिडकी दिसते आहे ना, अशा 4 खिडक्या 4 दिशांना आहेत. ही जी खिडकी आता आपण बघतो आहे, ही खिडकी 4 दिशांना 4 ठिकाणी आहे. अगदी या खिडकीवरची नक्षी बघा तुम्ही,
बघा तुम्हाला जवळून दिसत आहे आपल्याला खूप सुंदर असं नक्षीकाम. अगदी प्रत्येक खिडकीवरचं नक्षीकाम वेगवेगळं आहे. आता आपण जे बघतो आहे प्रत्येक हत्तीच्या मूर्तीचे किंवा मनुष्यरूपी मूर्तीचे हात तोडलेले आहेत. कुणाची सोंड तोडलेली आहे. बघा या गजथर जो आहे, या गजथरात जिथे हत्ती आहे त्याच्या आजूबाजूला देखील अगदी छोटीशी जागा मिळाली, तिथे देखील मूर्त्या तयार केलेल्या आहेत. आता तुम्हाला ह्या मूर्त्या यांचा विध्वंस कसा झाला असेल, याचा विध्वंस तुम्हाला लक्षातच आलेलं असेल की खिद्रापूर गावामध्ये हे जे मंदिर आहे याचं विद्रुपीकरण मुघल बादशाहांच्या वेळेस झालेलं. कारण ह्या लोकांना कलाच तोडून फोडून विद्रूप करायची होती. बादशहाच्या सैन्याने या देवालयाची पूर्ण मोडतोड केली. मुघल बादशहाच्या वेगवेगळ्या राजवटीत आणि कारकिर्दीत हिंदूंची देवालये फोडणे, त्यांना विद्रूप करणे, ती पाठवणे हे आपण इतिहासातून वाचतच आलो आहे. आणि आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे हे कोपेश्वर मंदिर, खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. यातील बऱ्याच मूर्ती विध्वंस झालेल्या आहेत. कुणाचे हातपाय नाहीत, कुणाची सोंड नाही. आणि हे बघून फार वाईट वाटतं. हे जे मंदिर आहे हे आपला इतिहासाचा ठेवा आहे. किती सुंदर आहे बरं हे मंदिर. प्रत्येकाने या मंदिरामध्ये जावं, येथील नक्षीकाम पाहावं आणि आपला इतिहास जरूर जपावा. आपण आता या मंदिराच्या आत जाऊ आणि मंदिराच्या आत जाऊन तुम्हाला एक अगदी आश्चर्यचकित करणारी मी गोष्ट मंदिराच्या आत गेल्यानंतर सांगणार. बघा हे कोपेश्वर मंदिर असं नाव का पडलं हे तुम्हाला माहितीच असेल की शंकरजी येथे आपला कोप शांत करण्यासाठी आले होते, म्हणूनच याचं नाव पडलं कोपेश्वर. कोपेश्वर महादेवाचं हे मंदिर. आता आपण या मंदिरात प्रवेश करतोय. आतमध्ये बघितल्यानंतर आणखी मोठा आश्चर्याचा धक्का आपल्याला बसेल. तर येथे 2 लिंग स्वरूप दिसतात आपल्याला. एक आहे शिवाचं आणि एक आहे विष्णूचं. म्हणजेच हरिहराची भेट, या मंदिरामध्ये हरिहराची भेट होते. आपण बघताच आहात या मूर्तीचा विध्वंस. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला मला हेच वारंवार सांगायचं आहे की आपली सगळी कला नेस्तनाबूत करण्याचा जो अट्टहास मांडलेला होता. बघा इथे प्रत्येक दगडावर, प्रत्येक शिलेवर एक एक शिल्प कोरलेलं आहे आणि प्रत्येक शिल्पाचा विध्वंस झालेला आहे. असं विध्वंस कृत्य केलं गेलेलं आहे. आणि आपण या मंदिरात आज आलेलो आहे, इथली नक्षीकाम बघतो आहोत. आपण देखील नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की या ज्या कलाकृती आहे या आपण स्वतः जाऊन डोळ्यांनी ह्या बघायला पाहिजे. आपल्या इतिहासाचा ठेवा आपल्याला जपायलाच पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं शंकरजी येथे कोप शांत करायला आलाय, म्हणूनच हे कोपेश्वर. पण शंकरजींना राग का आला, तर ह्याची देखील कथा मी तुम्हाला आता सांगते. की सतीचे जे वडील होते यक्षराजा, यांनी एक यज्ञ आरंभलं आणि शंकरजी जे आहेत ते स्मशानात राहतात. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला यज्ञामध्ये सामील होण्यासाठी बोलवलं नाही. सतीला जेव्हा माहिती झालं तेव्हा सती यज्ञात सामील होण्यासाठी एकटीच गेली. आणि तिथे गेल्यानंतर तिचा मान झाला नाही आणि म्हणून तिने यज्ञात उडी घेतली. ही गोष्ट जेव्हा शंकरजींना समजली तेव्हा महादेवांनी तांडव नृत्य केलं आणि सतीला त्या यज्ञातून बाहेर काढलं. आणि शंकरजींना अतिशय राग आला होता. ते अतिशय क्रोधित झाले होते. आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी हे जे कोपेश्वराचं जे कोपेश्वर, खिद्रापूर मधील कोपेश्वर, येथे ते आलेत आणि म्हणून हे कोपेश्वर मंदिराची येथे स्थापना झाली.
या मंदिरात तुम्हाला कुठेही नंदी दिसला नसेल. या मंदिरात नंदी नाही कारण की शंकरजी रागारागात एकटेच आले होते, त्यांनी नंदीला सोबत आणलेलं नव्हतं आणि म्हणून या मंदिरात तुम्हाला कुठेही नंदी दिसणार नाही. हे एकमेव असं मंदिर आहे जेथे शंकरजींसोबत नंदी नाही. येथे बघा एक गाईड आपल्याला सांगतोय इन्फॉर्मेशन आणि सगळेजण त्याच्यानुसार करून बघतात आहे. आपणही या मंदिराला भेट द्या आणि येथील वास्तुकला समजून घ्या. एक एक छोटी छोटी जी नजरेस पडणारी छोटीशी गोष्ट आहे, छोटंसं नक्षीकाम आहे, ते अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि हा गवाक्ष जो दिसतोय हा आहे स्वर्ग मंडप. हे जे मंदिर आहे हे कोल्हापूरपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे. आपण बसने देखील येथपर्यंत सहज पोहोचू शकता.